तर महायुतीमध्ये नंदुरबारच्या आमदारांमध्ये सध्या वादावादी सुरू झाली आहे। भाजपच्या गावितांनी शिंदेंच्या 2 आमदारांना मस्ती जिरवण्याचा इशारा दिलाय। काय आहे यामागचं कारण पाहूयात हा रिपोर्ट। आपण सगळं जास्ती मस्ती केला टेकी आपण या मस्ती दिलवूल आहे मना कोण एक चंद्यो आणि बिरो आमशो नाही मस्ती तर खरं पाहिलं तर परमेश्वरानेच विजयकुमार गावितची जिरवली आहे। प्रचंड मोठ्या बहुमतानं जिंकून आलेल्या महायुतीमधली अंतर्गत भांडणं मिटण्याचं काही नाव घेत नाहीयेत। आता सत्तेतील काही आमदारच एकमेकांची मस्ती जिरवण्याची भाषा करतात। नंदुरबार मधले भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदेंचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवींना आव्हान दिलं। चंद्या आणि आमशा असा एकेरी उल्लेख करत तुमची मस्ती जिरवणार असंही विजयकुमार गावित म्हणाले। मैंने मैं ठरवलं मा टार्गेट बेंद्रा था काय केडा था मा टार्गेट बेंद्रा था एक चंद्यो आणि बिरो आमशो इमा टार्गेट है तुम्हाला नाकी देऊ मा टार्गेट बाय ठरवू दिला आहे तुम्हाला काय नाही क्या ते बी ऐकणार भाई तो थोड़ा वाचाई दियो आए एकलो जातो मुंबई में आपण सगळं जास्ती मस्ती केला टेकी आपण या मस्ती दिलवूल आहे मना कोण नाही मस्ती तर खरं पाहिलं तर परमेश्वरानेच विजयकुमार गावितची जिरवली आहे। कारण विजयकुमार गावित साहेब आदिवासी खात्याचे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना मस्ती चढली होती आणि ती मस्ती परमेश्वरानेच त्यांची जिरवली। भारतीय जनता पक्षानेच बघितलं की या माणसापासूनच आपल्याला धोका आहे, आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होते आहे। एवढा भ्रष्टाचारी माणूस आपण मंत्री म्हणून ठेवला म्हणूनच त्याला मंत्रिमंडळातून काढलं आणि त्यांचीच मस्ती परमेश्वराने जिरवलेली आहे। ते आमची काय मस्ती जिरवली। लोकसभा विधानसभा निवडणुकीत युतीत असून सुद्धा एकमेकांविरोधात काम केल्याचे आरोप नंदुरबार मधल्या नेत्यांचे आहेत। तेव्हापासून युतीत असले तरी स्थानिक संघर्ष वाढत चाललाय, पण तो संघर्ष आता एकमेकांवर गंभीर आरोप आणि मस्ती जिरवण्यापर्यंत गेलाय। आमशा पाडवी आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आहे। मैं लोकसभेत टाकली नीटू दाखली ने त्या नावाचे 12 पोंगे आहे काय आहे एकूण रेशनिंग कार्ड आहे 14 घर त्या आमशा नावापे 12 पोंगे आहे त्या थेरी नावा 4 पोंगे आहे खाजगी पोंगे काय बिल्डिंग जो वेळी तो पोंगे आपको पोंगे लागता आणि त्या थेरी नावा के पंतप्रधान आवास योजना ने पोंगवले जातात। 3 सख्खे भाऊ असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद असतात, तशा पद्धतीचे मतभेद असतील। ते युती झाल्यामुळे कुठेतरी मागे पुढे व्हावं लागतं काही गोष्टींकरता। आता विजयकुमार गावित म्हटले की पूर्वश्रमीचे काँग्रेसी आहेत, त्याच्यामुळे इतके वर्ष आमशा पाडवी असतील, आमचे रघुवंशी असतील, त्यांचा संघर्ष त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना होता, ते नंतर ते भाजपामध्ये गेले। त्यामुळे शेवटी जे मनभेद झालेले आहेत ते मतभेदामध्ये कधी कधी बाहेर येतं। एका घरामध्ये सख्खे 3 भाऊ असले तरी शेवटी कुरबुरिया होत असतात, परंतु घर म्हणून ते एकत्र असतात। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।